नमस्कार. आजची सुरुवात झाली आहे. आता आपण पहिली CNG भरूया. किती रुपयाचा CNG जाते? जवळपास टाकी खाली आहे, 3च पॉईंट आहे. CNG भरूया, नंतर लागूया कामाला. जसं आपण 700 रुपयाचं काम केलेलं आहे जवळपास. आता CNG भरूया. 400 रुपयाचं तरी CNG जाईल. याचं CNG भरूया पेट्रोल पंपवर. मग त्याच्यानंतर कुठलं भाडं आहे ते बघूया. आता तसे CNGला तर लाईन नाही. इथे भरूया CNG आणि जाऊया. हवा भरून CNG भरून निघूया. आपण CNG भरला. 505 रुपयाचा CNG गेला आपला. आता आपण हवा भरूया. हवा भरूया. इथं मामा वाट बघते आपली हवाची. हवा भरली आपण इथं. आता नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्लॉग करायला सुरुवात केलो. आता सकाळी आपली ट्रिप झालेली. 700 रुपयाचे 3 भाडे मारले. आता CNG भरला 500 रुपयाचा आणि जाऊया. आता काय होते ते बघूया. 200 रुपये उरले फक्त. 500चा CNG गेला. तर आता जाऊया धंदा करायला. काय होते बघूया. भाडे तर तसे चांगले येण्याच गेले जेव्हापासून हडताळ झाली तेव्हापासून. तर बघूया आता. स्ट्राईक करून काहीच फायदा झाला नाही. स्ट्राईक केले तेव्हापासून काय आपला धंदा पाणी नाही आहे. तरी आज आपण विचार केला काहीतरी धंदा पाणी करायचा. खर्चा पुरतं तरी व्हायला पाहिजे काहीतरी. आता आपण एक भाडं सोडलं इथं. 180 रुपयाचं होतं ओलाचं. चांगलं होतं. 10 मिनटात 180. परत इथून लागलं आपल्याला ठाण्याचं भाडं 350 रुपये. ट्रॅफिक तर नाही दाखवायला. 40 मिनिट दाखवते. तर जाऊ द्या. 40 मिनिट तर 40 मिनिट. आता आपण कस्टमरला पिकअप करायला जातोय. कस्टमरला जाऊया पिकअप करायला. अच्छा, कंटिन्यू जर चांगले भाडे आले तर जरा बरं वाटतं माणसाला. जवळचे राहू दे की काय. आता 350चं भाडं आहे, पण जायची इच्छा व्हायली. असं वाटणं गेलं की जास्त ट्रॅफिक आहे काय नाही. संडे असल्यामुळे ट्रॅफिक तर नाही आहे. तर जाऊया. कस्टमरचं लोकेशन इथंच दाखवते. इथंच कुठेतरी असणार कस्टमर. आपण इथं थांबूया. आलं तर बघूया. आता आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि कस्टमरचे झालेले 400 रुपये. 400 रुपये झाले कस्टमरचे. अर्ध्या तासात आलो समजा. जवळपास अर्धा तास लागला असं. आता सिग्नलला 5-10 मिनिट गेले समजा. असं तर चांगलं आहे आपलं काम आज. बघूया आता दुसरं काय लागते. एक्झिट कुठं आहे बाबा यांची? आहे का एक्झिट? वाटत तर नाही इकडं बघून एक्झिट असेल म्हणून. पण आहे का? कुठून तरी निघून जाऊया जर बाहेर. काय सोसायटी सगळं काम बाकी आहे. माझी टायर खराब होईल रे बाबा इकडं. जाऊ दे. आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने जाऊया, कारण इकडं नको रे.
बाईक तर गेली इकडून, होऊ शकते इकडूनच एक्झिट असेल. काय समजा ना गेलं बा, सोसायटीला मोठ्या कुठून गेल्या काय समजा ना गेलं. काका बाहेर कुठून जायचं? इकडून जाऊ ना. हा चालेल. सोसायटी मोठी आहे दोस्तवाल्यांची. आता डोंबिवलीचं भाडं आलेलं आहे 400 रुपये. आपल्याला डोंबिवली जाऊ वाटत नाही यार, नकोच वाटतं डोंबिवली. कंटाळा येते तिकडे जा. 400 रुपये चांगलं होतं पण 1 तास दाखवायचं डोंबिवलीला जायला. नको, आपण मुंबईला सोडू वाटत नाही, डोंबिवली नको. तर बघूया आता दुसरं बुकिंग काय भेटते.